Preparation time start. दंडी प्रीमियर लीग 2025 में हम सभी का स्वागत है दोस्तों। आज की ये शाम जो है ना बिल्कुल अपने नाम पर करने के लिए शिव साई गोविंदा पथक भी तैयार है। भरत स्टार्ट अच्छा हुआ है, बेस्ट फॉर्मेशन अच्छा है। उसके बाद में 32 ने पूरा किया, अब अपने मंजिल की तरफ बढ़ रहे हैं ये सारे खिलाड़ी। नाही बघा ती गती तो सराव पूर्णपणे त्यांच्या प्रयत्नातून दिसून येते आणि अगदी क्षणार्धामध्ये 4 थर सहजतेने उभे केलेले आहेत आणि त्यासाठी जो 2ची सलामी 2.91 सलामी द्यायची आहे। व्हेरी क्विक, ओ व्हाट अ अटेम्प्ट, काय जबरदस्त, बिल्कुल बहुत ही बेहतरीन तरीके से वो ऊपर चले गए। जो प्रॉपर आपको ऊपर जाना पड़ता है, टॉवर आपको बनाना पड़ता है, प्रॉपर यहाँ पर टॉपर ने काम किया। और लिफ्टर का जो संतुलन था वो बहुत बढ़िया था, सही समय पर सीढ़ियों का इस्तेमाल अच्छा हुआ। एक लिफ्टर एक टेकर, तुम्ही लिफ्ट करत असताना पण तुम्ही कोणत्या वेळेला करता आणि टेकर म्हणजे तुम्ही वरून घेत असताना खाली, ज्या वेळेला हातामध्ये तुमच्या पाय येतो त्यावेळेला वरच्याला त्याचा आधार मिळतो आणि त्यानंतर तुम्ही तो खांद्यावर घ्यायचा आहे। याच्यामध्ये 2-3 स्टेप आहेत। तुम्ही स्कॉटमध्ये केव्हा येता म्हणजे पाय कुठे ठेवायचं नक्की, आणि ज्या वेळेला पाय तुम्ही स्कॉटमध्ये ठेवा तेव्हा तुमचा एक डावा हात उजवा हात कुठे पाहिजे, या सर्व प्रक्रिया आहेत ना याची तुम्हाला जाण असणं गरजेची, त्यावेळेला तुम्ही थर व्यवस्थित रचून उतरू शकता। भरत चर्चा जारी रहेगी, अंपायर बिल्कुल यहाँ चर्चा कर रहे हैं क्या डिसीजन होगा, परेश चौहान क्या डिसीजन देने वाले हैं। तो चलते हैं एक बार फिर हमारे साथ जुड़े परेश चौहान। Attempt successful with 0 penalty. क्या बात है, थोड़ा सा सस्पेंस रखा गया था और शिव साई गोविंदा पथक अटेम्प्ट सक्सेसफुल विदाउट एनी पेनल्टी। तो स्टार्ट आपने बहुत बढ़िया किया है, लाजवाब। नाही त्या पाऊस बद्दल बोल, जो पाऊस घेतला होता ना मगाशी रुपेश यांनी, ते आता राहून तो अनुभव आलेला आहे आणि त्यामुळे कुठे पाऊस घ्यायचा, कुठे आपण सर्व त्या गोविंदांची प्रतीक्षा म्हणजे उत्कंठा वाढवायची हे चांगल्या रीतीने माहीत आहे। आणि एखादा कॉम्पिटिशन म्हटलं की या सर्व बाबी इंटरेस्ट वाढवतात त्यातला। अगदी बरोबर। पुन्हा एकदा दुसऱ्या अटेम्प्टसाठी मैदानावरती जय्यत तयारी, कोर्टवरती म्हणजे मातीमधून चिखलामधून आपण कोर्टवरती आलेलो आहे आणि जजेस पुन्हा एकदा सज्ज असतील, त्यांची विसल वाजेल आणि दुसरा अटेम्प्ट त्यासाठी पुन्हा एकदा बघूया काय तयारी ते करतायत। आता ही तयारी शारीरिक करायची असते, मानसिक करायची असते। 3, 2, 1. बघा तयारी ही तयारी असते, मग तुम्ही मानसिकरीतीने करा किंवा शारीरिक पद्धतीने करा, कशी करा, त्या तयारीचा रिझल्ट हा बेस्ट असणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी तुम्हाला जे काय करायचं आहे ते एकत्रित म्हणजे म्हणतात ना पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करून करायचं आहे। आणि ज्यावेळेला तुम्ही दहीहंडीमध्ये येता एक बाळगोपाळ म्हणून, त्यावेळेला तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे स्वतःबरोबर दुसऱ्याचं सुद्धा कुठे ना कुठेतरी म्हणतात ना त्याला मदत करत असतं। तुमचं जर का कॉन्सन्ट्रेशन आलं कदाचित तुमच्या संघाचं त्यामध्ये नुकसान होतं। आता इथे 1 2 3 4 3 2 1 1 अँड देन 1, काय ट्रिपल एक्का लावला जाईल का? अतिशय सुंदर आणि इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा, कधी नाद करू नये। अप्रतिम सुंदर। इथे वसई ईस्ट वरून आलेला हा संघ आहे, ही टीम आहे, गोविंदा पथक आहे, दर्जेदार कामगिरी करत असताना 3 एक्के आमच्या तर म्हणतात ना ते हमारे तो बायात का खेळ आहे आणि असं दाखवणारा हा क्षण होता। अति सुंदर। 2 एक्के आम्ही लावले, 3 एक्के आम्ही लावले आणि आता ते जजेसना म्हणणार आहेत द्या आम्हाला एंट्री 10ची। जी हाँ, आपको अप्लाई करना है, क्वालिफिकेशन बहुत इंपॉर्टेंट है। 16 टीमें एक बार फिर
और एक इंपॉर्टेंट चीज है जिसके बारे में चर्चा होगी, लेकिन पहले डिसीजन लेते हैं। डिसीजन बहुत इंपॉर्टेंट है। सारे रेफरी आएंगे, परेश चौहान साहब के साथ जुड़ेंगे और अब क्या यह दूसरा अटेम्प्ट जो है सक्सेसफुल हुआ है। चलते एक बार फिर नहीं, एक बार फिर अनाउंसमेंट नहीं हुए, अंपायर रेफरी बताने वाले हैं। सेकेंड अटेम्प्ट सक्सेसफुल। क्या बात है, सक्सेसफुल है। शिव साई गोविंदा पथक सेकेंड अटेम्प्ट सक्सेसफुल। Excellent performance. What's the East? बघा, हा आनंद पैशाने विकत नाही घेत आहेत, हा आनंद पैशाने विकत घेता नाहीयेत आणि तो आनंद या सर्व गोविंदांच्या चेहऱ्यावरती आहे. परत हा आनंद गुगलच्या प्ले स्टोअर वरती देखील मिळणार नाही. हा आनंद इथे या गोविंदा पथकांना मिळतो आहे, तो निश्चितच द्विगुणित करण्यासारखा आहे, अधोरेखित करण्यासारखा आहे. अत्यंत दर्जेदार कामगिरी